नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतोय. आज पुन्हा एकदा एक असा प्रोजेक्ट घेऊन आलोय जो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि का वेगळा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत मी तुम्हाला रेसिडेन्शियल प्रॉपर्टी दाखवल्या, जास्तीत जास्त लोकांना फ्लॅट कसे मिळवून द्यायचे ते दाखवले. पण काही लोक असे आहेत ना, त्यांच्याकडे पैसे रेडी आहेत, त्यांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यांना रेंट येते, पण त्यांना ना एक सुकून भरी जिंदगी पाहिजे. त्यांना पैसे मॅटर नाही करत, त्यांना एक लाईफ पाहिजे, त्यांना एक शांतता पाहिजे, त्यांना एक आराम करण्यासाठी कुठेतरी हिल स्टेशनला, कुठेतरी विकेंडला जाईल किंवा जेव्हा सुट्ट्या असेल सेकंड होम पाहिजे. आज मी अशा लोकांसाठी एक असा प्रोजेक्ट आलोय जो बंगलोजचा विलोजचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघू शकता, एक 6.25 एकर 6.25 एकरचा बंगलोजचा विलाचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे. लोणावळा येथे 48 विलोज आहेत, टोटल 48 बंगलोज आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 5 BHK 4 BHK बंगलो सोल्ड आउट झाले. माझ्याकडे 10 ते 12 इन्व्हेंटरी काय अवेलेबल आहेत 3 BHK 4 BHK मध्ये. तुम्ही जर एक सेकंड होम बघू इच्छित असाल किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी काही बंगलोज प्रोजेक्ट बघत असाल तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. लोणावळा एक असं स्टेशन आहे, प्रत्येकाला वाटतं की हिल स्टेशनला जावं, लोणावळा खंडाळा जावं, आपला विकेंड तिकडे एन्जॉय करा. तर या लोणावळ्यासारख्या लोकेशनला अगदी एकविरा मातेचं मंदिर या प्रोजेक्टवरून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. 10-15 मिनिटाच्या अंतरावरती लोणावळा स्टेशन आहे. मुंबई पुणे महामार्ग आहे, जुना रोड आहे, तो या प्रोजेक्टपासून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती. ही झाली लोकेशनबद्दल माहिती. बंगलोचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे म्हणून मला बंगलोज दाखवले, विलास दाखवले. एका वर्षामध्ये परेशान आहे. आता जो बंगलो तुमच्या स्वप्नातला बंगलो तुम्हाला डिलिव्हर होणार आहे कसा दिसणार आहे तर तो असा दिसणार आहे. तुम्ही बघू शकता, एकदा बाहेरून बघून घ्या. इतका छान एलिव्हेशन डेव्हलपमेंट दिले ना, म्हणजे प्रायव्हेट गार्डन असेल, तुमचा पार्किंगचा एरिया असेल, सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये कव्हर होतात. बंगला आतमधून बघूनच घ्या, पण त्याच्या अगोदर जरा बाहेरून एकदा बंगल्यावरती आपण एक बघूया. स्विमिंग पूल जेव्हा सेकंड होमसाठी आपण येतो, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला त्या बंगलोच्या बाजूला स्विमिंग पूल पाहिजे. एक्झॅक्टली स्विमिंग पूल बघा, एवढं भारी स्विमिंग पूल डेव्हलपरनी बनवलंय. स्विमिंग पूल मिळतोय, बाहेर गाडी लावायला पार्किंगला जागा मिळते. इतका छान बंगलोज विला आहे ना, जेव्हा मी पहिल्यांदा बघितला ना तर असं वाटलं मी जा बंगलो विकत घ्यावं की काय. 3 BHK 4 BHK जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत असेल किंवा तुम्हाला सेकंड होम पाहिजे असेल तर ह्या बंगलोची निवड तुम्ही नक्की करू शकता. आतमध्ये बघा, इतका स्पेशियस असा हॉल आहे, लक्झरियस विला आहे. त्याच्यामध्ये 3 BHK 4 BHK साधारणतः 2200 कार्पेटपासून सुरू होतात तर 2500 कार्पेटपर्यंत. किचनचा स्पेस दिलाय. या साईडला सर्वंट रूम तुम्ही बघू शकता. सर्वंट रूम म्हणजे तुमच्या घरात मेड असेल, कामवाली असेल, कोणाला तुम्हाला सर्वंट रूम देत आहे. त्याला अटॅच टॉयलेट दिले सर्वंट रूमला, बढिया आहे. या बाजूला तुम्ही या बाजूला तुम्हाला दिसेल एक अजून एक बेडरूम तुम्हाला दिलाय. पूर्ण बंगलो शेवटपर्यंत बघा. प्राईस आणि ते कार्पेट आहे ते सगळं सोडून द्या, फक्त तुम्हाला आवडला पाहिजे बस. हा बघा अजून एक बेडरूम, त्याला मास्टर बेडरूम दिलेला आहे. आतमध्ये अटॅच टॉयलेट. हा ऍक्च्युली 5 BHK 6 BHK चा बंगलो आहे, पण हे बंगलो ऑलमोस्ट सोल्ड आउट झाले, पण डेव्हलपमेंट दाखवले. या साईडला तुमचा कॉमन वॉशरूम, हा तुमचा अजून एक. आणि या बाजूला तुम्ही बघा, तुम्हाला एक स्वतंत्र असं मस्त गार्डन टाईप असं दिलेलं आहे. या साईडला पॉन्ड आहे थोडंसं एक आर्टिफिशियली. बंगलो बघा मागून बघा कसा दिसतोय. या बाजूला पार्टी वगैरे असेल एवढ्या लॉन्स तुम्हाला भेटतोय. इथं मस्त तुम्ही पार्टी वगैरे करू शकतात. या आता आपण वरती जाऊया. मी म्हटलं ना की जोपर्यंत तुम्ही आतमधून बघणार नाही ना, बाहेरून तो बघा छान आहे, पण आतमध्ये बघा 5 BHK 6 BHK चा बनवलाय. हे तर 4.5 करोडच्या आसपास जातात, पण सोल्ड आउट आहे. या बाजूला बघा, हा तुमचा अजून एक बेडरूम. सुपर. याला बाल्कनी दिली आहे. लाईफ टाइम तुमच्या बंगलोच्या बाल्कनीमधून असा ओपन व्ह्यू तुम्हाला मिळतोय. लोहगड, विशालगड या साईडला गड आहे पुढे वरती, ओपन व्ह्यू तुम्हाला मिळतो. हा तुमचा एक बेडरूम झाला, त्याला अटॅच टॉयलेट. हा एक बेडरूम बघा, त्याला डेव्हलपमेंट बाथचा स्पेस दिलाय, आपला बाथ टब दिलेला आहे. एक नंबर केलाय, मला तर खूप आवडलाय. या साईडला छोटीशी डेक बाल्कनी दिली आहे, ती तुम्ही बघू शकता. हा एरिया फॅमिली रूम म्हणून तुम्ही बघू शकता. इथं फॅमिली रूम, टीव्ही रूम काय करू शकता तुम्ही. त्या बाजूला अजून एक बेडरूम, त्याला अटॅच बाल्कनी बाथरूम दिले. हा एक डेकचा एरिया, इथं आपण नंतर येऊ, पहिला आपण टेरेस बघून घेऊ. या टेरेस बघू. मी म्हटलं ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कार्पेट प्राइस सगळं सांगतो मी. पहिला बंगलो आतून बघून घ्या. टेरेस वरती तुम्ही आल्यावरती तुम्ही पार्टी करू शकता. या बाजूला बसायला जागा दिलेली आहे, स्पेशियस आहे. बघा या बाजूला बंगलोचे काम चालू आहेत, तुम्हाला दिसतात.
लोणावळा येथे हिल स्टेशनला जर तुम्ही बघत असाल बंगलोज इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा एक विकेंड होम की तुम्हाला आता वाटते की आपल्याला सुकूनवाली लाईफ पाहिजे, बस झालं आता इथे येऊन इन्व्हेस्ट करा. बंगलोरला टाउनशिप प्रोजेक्ट आहे बघा. आता मी तुम्हाला सांगतो प्राइस आणि कार्पेट सगळं काय. 2 मिनिट या. ते बोलतात ना की माझ्याकडे खूप जणांचे कॉल येतात. मी मध्ये इगतपुरीचा बंगलोचा प्रोजेक्ट केला, खूप चांगला रिस्पॉन्स आला. त्यानंतर मी डोंबिवलीमध्ये बंगलोचा प्रोजेक्ट केला. मग काही लोकांना कसं आहे की थोडंसं लांब शांतता, एक सेकंड होम पाहिजे, त्या लोकांनी इकडे या. हे तुम्हाला मी स्विमिंग पूल दाखवलं, इथून बंगलोची व्हिडिओची सुरुवात केली, मग इथं शेवट करतो म्हटलं. 5 BHK 6 BHK बंगलो ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे. 4.5 करोडच्या आसपास जातात. काही ठराविक इन्व्हेंटरी अवेलेबल असेल तर नक्की तुम्हाला मिळेल. जर एखादा व्यक्ती आला म्हणाला असाच बंगलो पाहिजे तर एखादा बंगलो डेव्हलपर करून देऊ शकतो. 3 BHK 4 BHK 3 BHKचा कार्पेट एक अराउंड 2200 कार्पेटपासून प्लॉट एरिया तर 2800 कार्पेट 4 BHK पर्यंत जातो. 3 BHKची प्राइस 1,75,00,000 प्लस टॅक्सेस. 4 BHKची प्राइस 1,99,00,000 प्लस टॅक्सेस. मला पुन्हा एकदा थोडेसे हायलाईट पॉईंट सांगतो की मुंबई पुणे जो महामार्ग आहे जो अगदी 1.5 किलोमीटरवरती आहे. एक 6.25 एकरचा बंगलोचा टाउनशिप प्रोजेक्ट. 48 विलाज ऑलमोस्ट सोल्ड आउट झाले. 10-12 विलाज बाकी आहेत. हा जो तुम्ही बघितला 5 BHK 6 BHKचा विला होता, पण डेव्हलपरने 3 BHKचा बंगलोचा विला तिचा डेमो बनवलेला आहे. तर थोडंसं काम चालू आहे म्हणजे मला दाखवत नाही. जर हा 3 BHK बंगलो घ्यायचा असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1,75,00,000 प्लस टॅक्स. प्राईस हा मॅटरच नाही. प्राईस तुमचं कन्सर्न असेल तर हा प्रोजेक्ट तुमच्याकडे नाही. तुम्हाला फक्त लाईफस्टाईल पाहिजे, एक सुकूनभरी जिंदगी पाहिजे, लोणावळा खंडाला इन्व्हेस्टमेंट करायचे, सेकंड होम पाहिजे तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही. आणि त्याशिवाय तुम्ही जवळपास लोणावळ्याच्या आलात मला कॉल करा, मला साईट व्हिजिट फ्रीमध्ये करून जाईल. तर मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातला विला बंगला इथे बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.